पुण्यातील कोपरेगाव आणि उत्तमनगर परिसरात आज एकच हंबरडा 6 जिवलग मित्रांचा कोकण प्रवास मृत्यूचा प्रवास ठरल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। गरिबीतून झुंज देत स्वतःची थार घेणारा आणि पुण्यात 3 ते 4 ठिकाणी मोमोचा व्यवसाय उभा करणारा मेहनती तरुण साहिल गोटे, परिसरात परिश्रम, चिकाटी आणि यशाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा याच साहिलने पहिल्यांदाच आपल्या जिवलग मित्रांना घेऊन कोकण फिरण्यासाठी कार काढली होती। पण दुसऱ्याच दिवशी संपर्क तुटला आणि सुरू झाली एका मोठ्या शोक कथेची वाटचाल। 6 तरुणांनी सोमवारी रात्री 11:30च्या सुमारास त्यांच्या MH12YN 8004 या थार कारने कोकणाकडे प्रयाण केले। मंगळवारी सकाळी पालकांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण एका मित्रानेही फोन उचलला नाही। घाबरलेल्या पालकांनी तात्काळ उत्तमनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांनी CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली। पुणे पोलीस, माणगाव पोलीस, रायगड आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापक पथके तामिनी घाटात शोध घेत राहिली, पण 3 दिवस काहीच हाती लागत नव्हते। अखेर गुरुवारी दुपारी ड्रोनची मदत घेण्यात आली आणि या ड्रोन कॅमेऱ्यात दरीत दडलेलं काळं सत्य उघड आलं। तामिनी घाटातील रायगड हद्दीतील कोडेथर नंतरच्या पहिल्या अवघड वळणाजवळ अत्यंत खोल दरीत ही थार गाडी आढळून आली। गाडी इतकी खोल गेलेली होती की डोळ्यांना दिसणं जवळपास अशक्य होतं। बचाव पथकांनी अतिशय कठीण परिस्थितीत 6 मृतदेह बाहेर काढले आणि 6 कुटुंबावर अक्षरशः आभाळच कोसळलं। या दुर्दैवी अपघातात मृत्यू पावलेले 6 तरुण म्हणजे साहिल साधू गोटे, मोमोज व्यवसाय उभा करणारा 24 वर्षांचा उद्योगशील तरुण, ओंकार सुनील कोळी वय 18 वर्ष, शिवा अरुण माने वय 19 वर्ष, साहिलच्या मोमोज गाडीवर काम करणारा, तर महादेव कोळी वय 18 वर्ष मजुरीवर काम करणारा, प्रथम शहाजी चौहान वय 22 वर्ष भारती हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय, पुनीत सुधाकर शेट्टी वय 20 वर्ष मजुरी करणारा। कोपरेगाव, उत्तमनगर आणि भैरवनाथ नगर परिसरात शोककळा पसरले। परिश्रमाने उभं राहिलेलं भवितव्य एका क्षणात गेलेलं पाहून संपूर्ण गाव हादरलाय। पहिल्यांदा कोकण भ्रमंतीला निघालेल्या 6 मित्रांचा प्रवास त्यांच्या कुटुंबियांसाठी मात्र अमिट वेदनेची कहाणी बनून राहिला। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।